नमस्कार, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे थंडगार आम्रखंड। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। खायला रुचकर आहे, तेवढंच हेल्दीसुद्धा आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, भरपूर शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा। तर आम्रखंड बनविण्यासाठी आपण इथे दही घेतलेलं आहे आणि हे दही मी घरीच बनवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता तुम्ही, घरी लावलेलं दही अगदी घट्ट असं दही इथे तयार झालेलं आहे। अजिबात पाणी तयार झालेलं नाही आहे। तसंच हे सुद्धा मी अर्धा लिटरचे असे दही इथे लावून घेतलेले आहे। आता यापासून आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे। तर सर्वात अगोदर आपण हे दही बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे घेऊ एक असं पातेलं। या पातेल्यामध्ये आपल्याला एक कापड घालून घ्यायचं आहे स्वच्छ, शक्य झाल्यास कॉटनचा कपडा इथे घालून घ्या आणि त्यामध्ये आपण हे पूर्ण दही घालून घेऊ। आम्रखंड किंवा श्रीखंडासाठी चक्का बनविताना केव्हाही दही हे ताजं घ्यायचं। हे काल रात्री लावलेलं दही आहे आणि आता सकाळी आपण त्या दह्याचा चक्का तयार करतो आहे। म्हणजे खूप जास्त साखर आपल्याला टाकावं लागत नाही। आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे याची आपल्याला एक पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि पुरचुंडी बांधताना अगदी घट्ट अशी बांधून घ्यायची। आणि आता पहिल्यांदा आपण याचं शक्य तेवढं पाणी असं काढून घ्यायचं। बघा, सुरुवातीला भरपूर सारं पाणी निघेल। पाणी बऱ्यापैकी पडून झालेलं आहे। आता याचाच एक काठ पकडून आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे। बघा, किंवा जर तुम्हाला ते नाही जमलं तर एक वेगळी सुतळी किंवा काही घेऊन सुद्धा आपण याची गाठ बांधू शकतो, जेणेकरून हे सुटायला नको। आणि हे बघा, इथे आपली ही गाठ आता अशी बांधून झालेली आहे। एखाद्या स्टँडला हा कापड आपण अडकवून घेऊ आणि यामधून पूर्ण पाणी निघेपर्यंत म्हणजे जवळपास 2 तास आपण हे दही असंच बांधून घेऊ। 2 तास झालेले आहे। आता आपण आपला चक्का चेक करू आणि बघा, इथे आपला हा चक्का आता तयार झालेला आहे। सगळं पाणी यामधलं निघून गेलेलं आहे। असा हा चक्का आता आपण या गंजामध्ये पहिल्यांदा काढून घेऊ। कपड्याला जो चिकटलेला आहे तो असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आणि असा खोल चमचा घेऊन त्यांनी हा चक्का पहिल्यांदा असा मिक्स करून घ्यायचा। म्हणजे छान आपल्याला हा चक्का प्लेन करून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट छान चमच्याने हा चक्का फेटून घ्यायचा। आणि हे बघा, इथे आपला हा चक्का छान फेटून झालेला आहे आणि छान प्लेन असा हा चक्का इथे तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी भरून साखर घालून घेते। साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेते व यावरती झाकण ठेवून आपण हा चक्का बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर आपण घेतले इथे असे 2 पिकलेले आंबे। आता ह्या पिकलेल्या आंब्याचे पहिल्यांदा आपल्याला सालं काढून घ्यायचे। तर त्यासाठी आपण अशी सोलणी घेऊन पहिल्यांदा याचे सालं काढून घ्यायचे। सालं काढताना रस गळतो, त्यामुळे मी असं मिक्सरचं पॉट घेतलं खाली। आता हे सालं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये नाही घालायचे, तर साईडला घालायचे आहेत आणि संपूर्ण आंबा आपण असा पहिल्यांदा सोलून घेऊ। आंबे सोलून झालेले आहे। आता याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर सालं काढून झाले की असे या आंब्याला अशा चिऱ्या मारून घ्यायच्या। त्यानंतर अशा आडव्या चिऱ्या आपल्याला या आंब्याला मारून घ्यायच्या आहे, म्हणजे इझिली आपण याच्या फोडी करू शकतो। बघा, आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चाकूच्या साहाय्याने असे आंब्याचे तुकडे कापून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकता, छान छोटे छोटे तुकडे इथे आंब्याचे तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण इथे 2ही आंब्याचे पहिल्यांदा तुकडे करून घेऊ। आहे ना अगदी सोपी पद्धत पल्प करण्याची, एकदा नक्की करून बघा। आणि तुम्ही कशा पद्धतीने पल्प तयार करता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। परत मी दुसरा आंबा घेतला, उभ्या लाईन मारून झालेल्या, आता आडव्या लाईन मारून घेतल्या आणि आता असा आपण
ज्याप्रमाणे फोडी कट करतो तसा आंबा हा कापून घ्यायचा. छान फोडी इथे तयार झालेल्या आहेत. आणि अजिबात पाणी न घालता झाकण लावून याची आपण प्लेन पेस्ट तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपला छान आंब्याचा पल्प तयार झालेला आहे. बघा, छान पल्प इथे तयार झालेला आहे. एखादी दुसरी गाठ असेल तर काढून टाकायची किंवा आणखी एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. पल्प तयार झालेला आहे. आता आपण आपला चक्का बघू. चक्क्यामधली साखरसुद्धा आता बऱ्यापैकी विरलेली आहे. आणखी छान असा घोटून घ्यायचं. जितकं आपण श्रीखंड हे घोटून तेवढं ते खायला आणखी चवदार लागतं आणि प्लेन लागतं. आणि कन्सिस्टन्सी बघा, छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. ना याच्यापेक्षा घट्ट हवा आहे ना जास्त पातळ हवा आहे. जर तुमचा चक्का घट्ट झाला असेल तर त्यामध्ये थोडंसं अर्धा कप वगैरे तुम्ही दूध घालू शकता. परंतु इथे मात्र आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे. छान कन्सिस्टन्सीचं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे. तर इथे आपण पहिल्यांदा आंब्याचा पल्प घालून घेऊ. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. परत एकदा 3 ते 4 मिनटं छान हा पल्प आपल्याला घोटून घ्यायचा आहे. पल्प छान आपल्या श्रीखंडामध्ये मिक्स झालेला आहे आणि तुम्ही कलर बघू शकता. छान येलो कलर आपल्या या श्रीखंडाला आलेला आहे, म्हणजेच आपल्या या आम्रखंडाला आलेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊ 5 विलायची आणि हरभऱ्याच्या दाण्या एवढा जायफळाचा तुकडा बारीक करून घेतला. त्याची पूड आपण इथे घालून घेऊ. त्यानंतर 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजूचे असे बारीक तुकडे घालून मिक्स करून घेऊ. तर इथे आपलं हे अगदी सोप्या पद्धतीने आम्रखंड तयार झालेला आहे. ना कुठलाही आपण पाक बनवलेला आहे. अगदी घरच्या घरीच चक्का तसा कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण याला थोडंसं डेकोरेट करूया, म्हणजे आम्रखंड खायला खूप छान वाटेल. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा आम्रखंड एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती पिकलेल्या आंब्याचे बारीक बारीक तुकडे घालून घ्यायचे. वरून ड्रायफ्रूट्स जसं काजू बदाम असेल तर पिस्ते घालून घ्या. आणि त्यानंतर थोडेसे आपल्याकडे जे गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या गुलाबाच्या पाकळ्यांना अगदी पातळ पातळ कापून ते सुद्धा वरून घालून घेतलं की आपलं दिसायला अतिशय सुंदर असं आम्रखंड तयार झालेलं आहे. दिसायला तर अगदी छानच दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. पाक न करता आजचं आम्रखंड आपण बनवलेलं आहे. हे आम्रखंड पुरीसोबत तर अगदी छान लागतं. तसंच फ्रीजमध्ये ठेवून गारेगार खायला चमच्याच्या साहाय्याने सुद्धा खूप छान वाटतं. विकतची आईस्क्रीम खाण्यापेक्षा अशा पद्धतीचं आम्रखंड एकदा करून बघा. कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच सबस्क्राईब करून कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.